सर्व मुलांना घेऊन स्वतः मॅडमसुद्धा वर्षा मॅडमसुद्धा स्वतः जात होत्या वगैरे आणि त्या अशा वेगळ्या वाटल्या नाहीत आम्हाला कधी. म्हणजे स्वतः मुलांना घेऊन जाणार तिथे, सर्व मुलांची सर्व काळजी घेत होत्या ते असं म्हणजे त्यांच्या सहकारी पण ज्या होत्या त्या एकदम मनमिळावू सगळे होते. कसं आम्ही पहिल्यांदाच त्यांच्याकडे जातो आहे, त्यांच्याबरोबर आम्ही तर खरं तर पहिल्यांदाच आमची सगळ्यांची भेट झाली होती. पण असं त्या वेगळ्या आहेत असं आम्हाला कधी त्यांनी जाणूनसुद्धा दिलं नाही. याच्यामध्ये सर्व मुलांना आमच्या प्रिन्सिपल होत्या सर शुभलक्ष्मी पाटणकर, आमचा पूर्ण स्टाफ होता. तर असं वेगळं असं काही वाटलं नाही. आम्हाला सगळ्यांना एकत्र करून ते सर्व एन्जॉयमेंट करत होते. त्यामध्ये आम्ही रेल्वे गाडी केली वगैरे. ती छान मुलांना एवढा आनंद होत होता की प्रत्येक मुलगा मनापासून एन्जॉय करत होता तिथे. आणि दुसरं म्हणजे स्लायडिंग ज्या होत्या स्लायडिंगवर पण त्या स्वतः येत होत्या, मुलांना घेऊन जात होत्या. प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होऊन सर्व मुलांमध्ये मुलांना पण काय हवं नको वगैरे ते सर्व पाहत होत्या. आणि आम्ही आमचा पूर्ण स्टाफनी आमच्या विद्यार्थ्यांनी खूप छान धमाल मस्ती केली म्हटले तरी चालेल. तिथे त्यांच्या जेवणाची व्यवस्था वगैरे पूर्ण नाश्त्यापासून जेवणापासून सर्व एकदम परफेक्ट जी सोय असते ना, अरेंजमेंट एवढं परफेक्ट होतं त्यांचं की खूप म्हणजे कोणत्याही गोष्टी कमतरता जाणवली नाही आम्हाला. दुसरं म्हणजे तिथे गेल्यानंतर आम्ही अंतराक्षी देखील खेळलो वगैरे, अंतराक्षी आणखी अनेक गेम खेळलो वगैरे. आणि त्यातमध्ये आम्ही रूपा मजेटिया मॅडम ज्या आहेत त्यांचं आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. त्याच्यामध्ये पण त्या छान इन्व्हॉल्व झाल्या आणि खूप छान सेलिब्रेशन पण मस्त छान झालं तिथे. त्यामुळे असं खूप असा एक प्रफुल्लित अनुभव म्हटलात तरी चालेल. तो खूप छान अनुभव होता आम्हाला तिथे गेल्यावर. त्यामुळे आम्ही तर शालोम एज्युकेशन सेंटर सोफिया दिव्यांग मुलांची शाळेतर्फे वर्षा मॅडमचं खूप खूप धन्यवाद करते. च्या दृष्टीने सामाजिक विकास संस्थेच्या संचालिका वर्षा मोरे मॅडमची मी खूप आभारी आहे. कारण आमच्या मुलांसाठी एक वेगळा अनुभव होता. आजपर्यंत त्यांनी रेनी म्हणजे वेट अँड जॉय ही ट्रिप केलीच नव्हती. आम्ही जनरली ट्रिपला घेऊन जातो तर अशी धार्मिक स्थळं, मंदिरं, देऊळ असंच नेलं होतं. त्यांच्या दृष्टीने फर्स्ट टाईम ट्रिप होती की आम्ही पूर्ण म्हणजे शिक्षकसुद्धा, मुलंसुद्धा सगळेजण छान पाण्यातल्या घसरगुंड्या खेळल्या, ट्रेन केली, गाणी, गप्पा, गोष्टी, भेंड्या. आणि मेन वर्षा मॅडमचं प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट भरपूर छान होतं. त्यांच्या सगळ्या सहकारी मित्रमैत्रिणींनी आम्हाला खूप हेल्प केली. मुलांना ते स्वतःहून पकडत होते, कुठे मदत हवी असेल तिथे देत होते. म्हणजे असं आम्हाला वाटलं नाही की आम्ही त्यांच्याबरोबर पहिलाच प्रोग्राम करतो. खूपच सगळे हुरूनरी. आणि स्वतः मॅडमनी बसची पण सोय केल्यामुळे तो पण काहीच प्रॉब्लेम नव्हता की कसं पोचायचं आहे, काय पोचायचं आहे. आम्हाला पिकअप ड्रॉप दिल्यामुळे मुलं खुश, पालक पण खुश होते की सेफ्टी मुलं जात आहेत. आणि मुलांनी तर खूपच एन्जॉय केलं. म्हणजे आम्ही सांगितलं होतं की आता कुणीही पाण्यात भिजायचं नाही. नंतर त्यांनी चेंज केल्यानंतरसुद्धा जायचं काय पाण्यात म्हटल्यावर लगेच तयार होती जायला त्यावरून. आणि दुसऱ्या दिवशी पण त्याच्या गप्पा चाललेल्या होत्या की कशी मजा केली, कसे घसरगुंडी खेळलो, कसे बुडलो पाण्यामध्ये. त्याच्यात म्हणजे आमच्यातला एक मुलगा आहे नीरज, तो तर छान स्विमिंग करत होता. सगळ्यांमध्ये त्याला एकट्याला स्विमिंग येत होतं. त्यामुळे तो मनसोक्त स्विमिंग करत त्यांनी खूप आनंद घेतला या गोष्टीचा. आणि जी छोटी मुलं आहेत त्यांनी तर ते पाण्यात भिजायला मुलांना आवडतंच. त्यामुळे त्यांनी ती पण मस्त एन्जॉय केलं. आम्हाला जबरदस्ती मुलांना बाहेर काढायला लागलं की आता बास, आता आपल्याला पुढचं पण कार्यक्रम करायचा आहे, गेम्स खेळायचे आहेत, जेवायचं आहे. आणि जेवणाची खाण्याची उत्तम सोय होती. मुलांनी खूप एन्जॉय केलं. त्यांच्या सकाळी स्नॅक्सपासून सगळं आवडीचं होतं, इडलीपासून संध्याकाळी येईपर्यंत वडापावपर्यंत. खूप सुंदर प्लॅनिंग, नियोजन खूप छान होतं. कुठेही गडबड गोंधळ झाला नाही, कुठल्याही मुलाला काही त्रास झाला नाही. त्यामुळे परत एकदा मी शालोम एज्युकेशन सेंटरच्या वतीने आणि आमच्या ट्रस्टच्या वतीने, आमच्या अध्यक्ष रूपा मजेठिया मॅडम यांच्या वतीने वर्षा मोरे मॅडम आणि त्यांच्या सगळ्या सहकारी मैत्रिणी, सभासद आणि स्पेसिफिक मी विशेष आभार मानेन ते जमादार साहेबांचे की त्यांनी पूर्ण दिवस आमच्यासाठी काढला आणि ते आमच्याबरोबर होते, मुलांना हेल्प करत होते, मुलांना बरोबर ट्रीट करत होते, कुठे गेम सुचवत होते. खूप छान वाटलं. थँक्यू मॅडम. तुमच्या आता तुम्ही नाव घेतलं त्या ट्रस्टी मजेठिया मॅडम यांनीही तिथे भेट दिली आणि विशेष म्हणजे त्यांनी
तिथे एक त्यांचा वाढदिवस साजरा केला. हो. काय होतं त्यांच्या मनात, काय होतं की जे त्यांनी तिथं एक वाढदिवस स्वतःचा साजरा केला, काय होतं? म्हणजे वाढदिवस आम्ही शालोमच्या मुलांनी आणि शिक्षकांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यांना ते सरप्राईज होतं. त्यांना माहिती नव्हतं त्यांचा बड्डे इथे सेलिब्रेट होणार आहे आणि असं पण त्या सेलिब्रेशन नाही करत वाढदिवसाचं, की आता आपण मोठे होतो तो कशाला, आम्हाला कधी संधीच मिळत नव्हती. कारण शाळेत बोलवलं तर म्हणजे त्या दिवशी खास आपण बोलवलं, मॅडम या आपण असं करूया, तर त्या नाहीच म्हणायच्या. त्याच्याऐवजी त्या खाऊ पाठवून द्यायच्या मुलांना, की मुलांना हे बड्डे एक म्हणून वाटा वगैरे असं. पण त्या पहिल्यांदा असं आम्हाला प्रत्यक्ष सापडल्या म्हणण्यापेक्षा सुद्धा आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं, की काय झालं रे तुम्हाला यायचं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने अरेंज केलेलं आहे तर तुम्ही या. आणि मग ते आयत्या वेळेस आम्ही तिथे सगळा केक अरेंज करून त्यांचा बड्डे सेलिब्रेट केला. खूप मजा आली त्यांना. ते म्हटले इतनी बार बड्डे सेलिब्रेट हुआ लेकिन ऐसा बड्डे कभी नाही सेलिब्रेट हुआ. आणि अशीच प्रतिक्रिया स्वतः वर्षा मोरे मॅडम आणि त्यांच्या सगळ्या सहकारी मैत्रिणींनी सभासदांनी दिली की आम्ही एवढ्या ट्रिप करतो पण या मुलांसारखी मजा नाही आली कधीच. तर आमची मुलं पण खूप त्यांना अटॅच झालेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण ट्रिप आयोजित केली होती. मी तर म्हणेन वर्षातनं एकदा हे ट्रिप अरेंज करणं हे आमच्यासाठी खूप आवश्यक आहे आणि त्यांच्या